मुंबई भाजपकडून काही नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना केल्या गेलेल्या आहेत। अर्थसंकल्पावरच्या चर्चेमध्ये सक्रियपणे सहभाग घ्या, सभागृहातल्या कामकाजात कटाक्षाने हजर राहा आणि कामकाज सुरू असताना अनुपस्थित राहणं टाळा, अशा सूचना मुंबई भाजपनं नवनिर्वाचित नगरसेवकांना दिलेल्या आहेत। अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना सभागृहात हजर राहण्याचे काटेकोरपणे निर्देश दिले गेले। पुणे शहरामध्ये अनधिकृत केबलवरील कारवाई थांबवा, ओव्हरहेड केबलसाठी धोरण तयार करेपर्यंत कारवाई करू नका, अशी मागणी केबल ऑपरेटर्स असोसिएशननं आता केलेली आहे। पुणे शहरामध्ये सध्या अनधिकृत केबल्सवर कारवाई सुरू आहे। मात्र ही कारवाई सुरू असताना इतर ठिकाणी सुद्धा अनेक केबल्सना आता अडचणी निर्माण झाल्याचं समोर आलेलं आहे। तब्बल 23 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या मुंबई विमानतळाजवळच्या सहारा आंतरराष्ट्रीय हॉटेलला हायकोर्टानं चांगलाच दणका दिलाय। आधी थकबाकीची रक्कम कोर्टात जमा करा, मगच पाणी सुरू होईल, अशी सक्त ताकीद कोर्टानं या हॉटेलला दिलेली आहे। 2001 पासून थकलेल्या कराची नोटीस पालिकेनं सहारा हॉस्पिटॅलिटी लिमिटेड या कंपनीला धाडली आणि पाणी पुरवठा बंद केला। त्यासोबत मालमत्ता जप्तीचा इशारा सुद्धा दिला गेला। या नोटिशीला कंपनीनं याचिकेद्वारे आव्हान दिलं। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली। प्रतिनियुक्तीसाठी महसूल विभागाकडून नवी नियमावली आता जाहीर करण्यात आलेली आहे। महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर आता बंधनं आलेली आहेत। प्रतिनियुक्तीनंतर आता 3 वर्ष पुन्हा मूळ विभागात जावं लागणार आहे। परिणामकारक महसूल सेवेसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे। शेतकरी आणि जनतेसाठी महसूल मंत्र्यांनी हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर जात असल्यानं मूळ विभागातील कामकाजावर परिणाम होतोय आणि यामुळे महसूल विभागातल्या अधिकाऱ्याला एकदा प्रतिनियुक्तीनंतर पुन्हा प्रतिनियुक्तीवर जाण्यापूर्वी मूळ विभागात किमान 3 वर्ष सेवा देणं बंधनकारक असेल आणि याच बाबतची नवीन मार्गदर्शक नियमावली आता महसूल विभागानं जारी केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव आणि त्यानंतर पंढरपूर दौऱ्यावर सुद्धा जाणार असल्याचं समजतंय। अनेक दिग्गज नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचे हे कार्यक्रम पार पडणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।